लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. काय ही बातमी आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्यासाठी 24 मार्च 2026चा हा शासन निर्णय आहे. मित्रांनो बघा, कोणतीही योजना पूर्ण होण्यासाठी निधीची आवश्यकता असते. जोपर्यंत शासन निधीची तरतूद करत नाही तोपर्यंत तो निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकत नाही. तर बघा, हा 24 मार्च 2026चा शासन निर्णय आहे. या निर्णयामध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी दिलेला आहे. बघा तर किती, 3,960 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे. म्हणजे एवढा निधी हा अनुसूचित जातीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे वार्षिक. वित्त विभागाच्या संदर्भीय 7/4/2025च्या परिपत्रकान्वये 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे आणि त्यानुसार वित्त आयोगाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र महिला लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तर बघा इथे किती वितरित करण्यात येणार आहे तर बघा 277 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून प्रमुख सचिव महिला व बालविकास यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनानं मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे त्यासाठी किती तर 277 कोटी एवढा निधी अनुसूचित जातीच्या महिला लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे. म्हणजे आता लवकरच इतर भागातील ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निधीचं वितरण हे केलं जाणार आहे. थोडक्यात काय तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसामध्ये हा पूर्ण निधी वितरित केला जाणार आहे. म्हणजेच फेब्रुवारी 2026चा जो काही हप्ता आहे तो आता लवकरच या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.